नमस्कार शेतकरी बांधवांनो, यंदाची दिवाळी तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. कारण सरकारने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा एक अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकाच वेळी तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. या दिवाळीत तुम्हाला सरकारकडून थेट 8,000 रुपयांचं गिफ्ट भेटणार आहे. याआधी अनेक वेळा शेतकऱ्यांना हप्ता वेळेवर मिळण्यात अडचणी आल्या होत्या, पण यंदा मात्र सरकारने ठरवलंय की कोणत्याही शेतकऱ्याला प्रतीक्षा करावी लागणार नाही, वाट पाहावी लागणार नाही. आजपासूनच थेट हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल आणि त्यामुळे तुमच्या घरात खऱ्या अर्थाने उत्साह आणि समाधान येईल. शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता जाहीर झालेला आहे आणि या हप्त्याचं वितरण सुद्धा सुरू झालेलं आहे. त्याच्या तारखा ठरलेल्या आहेत. लोकांच्या अकाउंटमध्ये पैसे सुद्धा जमा व्हायला लागले. तुम्हाला थेट तुमच्या खात्यात रक्कम मिळायला सुरुवात झालेली आहे. तर आज या दोन्ही हप्त्यांबद्दल आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमो शेतकरीचा 8वा हप्ता आज दुपारी थेट 2 वाजेपासून तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. सरकारने सांगितलं आहे की पुढील हप्ता लवकरच वेळेवर येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर आता हा हप्ता लवकर का येत आहे याचं उत्तर सुद्धा शासनाने दिलेलं आहे, जे आपण पुढे पाहणार आहोत. तर मित्रांनो, 2 वाजेपासूनच पीएम किसान योजनेचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये आलेला आहे, जमा झालेला आहे. आता शासनाच्या अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आपण बोलू. याच्या आधी एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली, लक्षात घ्या. हप्ता येण्याच्या आधी अतिशय महत्त्वाची बैठक झाली. तर पहा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान आणि नमोचा जो हप्ता तुम्हाला येत आहे, हा हप्ता लवकर येण्यासंबंधी शासनाने आधी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला. आता हा निर्णय कोणता होता, त्या निर्णयामध्ये नेमकं काय ठरलं, शासनाने हा निर्णय का घेतला, याच्याबद्दलची डिटेल माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओला पूर्ण पहा, व्हिडिओला स्किप करू नका. आता तुम्हाला माहीतच आहे की अलीकडेच तुम्हाला जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला होता, तो तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी तुमच्या अकाउंटमध्ये आलेला होता. त्याचप्रमाणे पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुमच्या खात्यात जमा झालेला आहे. पण आता तुम्ही पाहणार आहात की हा हप्ता एवढ्या लवकर का येत आहे. बहुतेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की हप्ता इतक्या लवकर का आला. तर याचं उत्तर सुद्धा सरकारने दिलं. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची मिळून अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये हप्ता वेळेवर लवकर जमा व्हावा यासाठी अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला. आता तुम्हाला माहीतच आहे की मागील मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाला होता आणि आज तो जाहीर सुद्धा झाला. आज भेटणारा जो पीएम किसान योजनेचा हप्ता आहे, त्याचा निर्णय आधीच घेण्यात आला होता. आता यामुळेच तुमच्या खात्यात थेट निधी जमा होत आहे. आता तुमच्या मनात विचार येईल की हप्ता लवकर का भेटत आहे. तर केंद्र आणि राज्य या दोन्हींकडे बीजेपीचं सरकार आहे, जे शेतकऱ्यांना त्वरित मदत करायला नेहमी तयार होते. आता सरकारने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं. म्हणजेच मित्रांनो, आता पीएमचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. याबद्दलची अधिकृत घोषणा शासनाने केली. शासनाने अधिकृतपणे सांगितलं आहे की या दोन्ही योजनांचे हप्ते तुमच्या अकाउंटमध्ये वेळेवर जमा होतील. आता तुमच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आता आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. पहा, लक्ष द्या शेतकरी बांधवांनो. आणि या 36 जिल्ह्यांना सरकारने 3 टप्प्यांमध्ये विभागलं आहे. याचा अर्थ असा की आज दुपारी 4 वाजेपासून पीएम किसानचा 21वा आणि नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. पण तो सगळ्या 36 जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही. आता यासाठी सरकारने सुरुवातीला 15 जिल्ह्यांची यादी तयार केली आहे. अतिशय महत्त्वाचे 15 जिल्हे. या 15 जिल्ह्यांमध्येच हा हप्ता जमा होणार आहे. आता ही जी माहिती आहे ही शासनाच्या अधिकृत माध्यमातून समोर आलेली आहे. आता यात सगळ्यात आधी या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होईल आणि त्यानंतर उरलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा होईल. पहा शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, हा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात तुमच्या अकाउंटमध्ये येऊन पडणार आहे. आता हप्ता अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने का दिला जात आहे याबद्दल सुद्धा सरकारने सांगितलं आहे. सरकारने डिटेलमध्ये माहिती दिली आहे. आता याचं कारण असं की एकाच वेळी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडल्यास टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतात, अडचणी येऊ शकतात. कारण जिल्हे मोठे आहेत आणि संख्येने जास्त सुद्धा आहेत, त्यामुळे शासकीय यंत्रणेवर अतिशय ताण येतो. म्हणून यंत्रणेने टप्प्याटप्प्याने हप्ता पाठवण्याचा निर्णय घेतला. आज सरकारने जाहीर केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ते सोडण्यात आले आहेत. ही माहिती देखील उपलब्ध झालेली आहे. आता या 15 जिल्ह्यांमध्ये नमोचा 4,000 आणि पीएम किसानचे 4,000 असे टोटल 8,000 रुपये जमा होणार आहेत. तुमच्या खात्यात 8,000 रुपये येतील.
तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेकदा असं होतं की हप्त्याची वेळ आल्यावर तुमच्या खात्यात वेळेवर निधी जमा होत नाही. तर पहा, लक्षात घ्या, ज्यांना हप्ते भेटत नाहीत वेळेवर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती की हप्त्याचा टाइम आला, सरकारने जाहीर केला तरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नाही. पण आता सरकारकडे पूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे, त्यामुळे या अडचणी आता टाळल्या जातील. कारण काय तर टेक्निकल प्रॉब्लेम, तुमच्या खात्यावर पैसे वेळेवर जमा होत नाहीत याचं महत्त्वाचं कारण म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम, असं सरकारनं अतिशय स्पष्टपणे सांगितलं आणि त्यासंबंधी अतिशय महत्त्वाची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेतला. आज दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आणि ही माहिती पूर्णपणे खरी आणि अधिकृत आहे. म्हणजे ही माहिती सरकारकडून आलेली आहे, त्यामुळे तुम्ही कोणतीच काळजी करू नका. आता आपण पाहणार आहोत की कोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्ता जमा झालेला आहे. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच तुमच्या खात्यात दोन्ही योजनांचे 8,000 रुपये आले आहेत, त्यामुळे तुम्हाला अतिशय मोठा दिलासा मिळाला असेल. आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हप्ता मिळाला की नाही हे कसं तपासायचं, ही माहिती आपण पुढील काही क्षणात पाहणार आहोत. तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये दोघांमध्ये खूप चर्चा झाली आणि या बैठकीमध्येच शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन्ही हप्ते सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, अशी महत्त्वाची माहिती शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, मागील वेळेस काही तांत्रिक अडचणींमुळे हप्ते वेळेवर पोहोचू शकले नाहीत, तर आता तशी कोणतीच अडचण नाही. सरकारच्या माध्यमातून दोन्ही हप्ते एकाच वेळेस तुमच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा झालेला आहे हे तुम्हाला माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्हाला रक्कम मिळवायची असेल तर काही महत्त्वाचे डॉक्युमेंट सुद्धा लागतील. लक्षात घ्या, तुम्हाला अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागतील, त्याशिवाय तुमच्या खात्यात पैसा जमा होणार नाही. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जे तुमच्या जवळ असलेच पाहिजे. आता त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपल्या सगळ्यांचं लाडकं आधार कार्ड. आधार कार्ड हे तुमच्या जवळ असलंच पाहिजे. त्याच्यानंतर आहे तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट कोणतं असेल तर ते आहे पासबुक. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं हे जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या पासबुक सोबत लिंक झालेलं पाहिजे, तरच तुमच्या खात्यात दोन्ही योजनांचे पैसे येतील. सरकारचं म्हणणं आहे की आधार कार्ड पासबुक सोबत लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत. शेतकरी मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचं फार्मर आयडी. तुमच्याजवळ फार्मर आयडी असलाच पाहिजे. फार्मर आयडी असणं तुमच्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी या सूचना नक्की पाळाव्यात. सरकारने महत्त्वाची माहिती जाहीर केली की सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, पण लक्षात घ्या, काही महत्त्वाची कामं तुम्हाला पूर्ण करावी लागतील. आता ही कामं सर्व शेतकऱ्यांनी पूर्ण केली तरच हप्ता मिळेल. जर काही शेतकऱ्यांनी कामं पूर्ण केली नाहीत तर त्यांच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल, त्यांना हप्ता वेळेवर भेटणारच नाही. म्हणजे तुम्हाला हप्ता वेळेवर पाहिजे असेल तर लवकरात लवकर ही सगळी कामं पूर्ण करून घ्या, नाहीतर तुमच्या बँकेच्या खात्यात रक्कम येऊन पडणार नाही. मागील वेळेस पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अनेक बँकांमध्ये अडकला होता. आता ही गोष्ट तुम्हाला नक्कीच माहीत असेल, त्यामुळे आता सरकारने अतिशय महत्त्वाच्या अटी घालून दिलेल्या आहेत, त्या पूर्ण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता कोणत्या बँकेमध्ये निधी जमा होईल हे सरकारने आधीच ठरवलंय. या महत्त्वाच्या बँकांची यादी सुद्धा जाहीर केली. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहणार आहात की कोणत्या बँकांमध्ये निधी जमा होणार आहे आणि तुमच्या खात्यात वेळेवर हप्ता कसा मिळेल. आज सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती तुम्हाला नक्कीच मिळाली असेल. तुमच्या खात्यात टोटल 8,000 रुपये नक्कीच जमा झाले असतील आणि ते सुद्धा 10 बँकांमध्ये. आता त्या 10 बँकांची यादी सुद्धा शासनाकडून जाहीर झालेली आहे. ती यादी आणि त्या बँका कोणत्या याची आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ. आजच्या हप्त्यासाठी निधी खालील बँकांमध्ये जमा होणार आहे, तरी तुम्ही त्या बँकांची नोंद करून ठेवा. एक कागद घ्या, एक पेन घ्या आणि त्या सगळ्या बँकांची नावं लिहून काढा. आता सरकारने हप्ता जमा करण्यासाठी 3 प्रकारच्या बँकांची यादी तयार केली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतात प्रायव्हेट बँका, त्याच्यानंतर आहेत आपल्या सरकारी किंवा पब्लिक सेक्टर मधील बँका आणि त्याच्यानंतर आहेत पोस्ट ऑफिस बँक, आपली साधी बँक. आता प्रायव्हेट बँकांमध्ये सुद्धा काही मोजक्या बँकांना सरकारने प्राधान्य दिले. त्यापैकी सगळ्यात पहिली बँक आहे HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक. या 3 बँकांचा समावेश प्रायव्हेट बँकांमध्ये करण्यात आला आहे.
तर सरकारी बँकांमध्ये सगळ्यात मोठ्या स्टेट बँकेचा समावेश झालेला आहे। त्याच्यानंतर नंबर लागतो इंडियन बँक, IDBI बँक आणि त्यानंतर आहे बँक ऑफ इंडियाचा, त्यासोबत पंजाब नॅशनल बँक आणि सगळ्यांची आवडती, शेतकऱ्यांची आवडती बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये दोन्ही योजनांचा हप्ता येणार आहे। या बँकांमध्ये निधी जमा होईलच आणि त्याच्यानंतर जर तुमचं खातं या सगळ्या बँकांपैकी कोणत्याच बँकेत नसेल तर घाबरू नका, तुम्ही चेक करा की तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेत आहे का। जर तुमचं खातं पोस्ट ऑफिस बँकेत असेल तरी देखील वेळेवर तुम्हाला हप्ता मिळेल। पहा शेतकरी बांधवांनो, सरकारने अतिशय महत्त्वाच्या अशा 10 बँका निवडलेल्या आहेत ज्यात निधीचं ट्रान्सफर केलं जाणार आहे। आता याचा अर्थ असा की सर्व बँकांमध्ये आज थेट तुमच्या खात्यात PM किसान आणि नमोचा हप्ता जमा झालेला असेल। याचाच अर्थ असा की डाक विभागातील पोस्ट ऑफिस बँकेसह सर्व बँकांमध्ये निधी जमा झालेला असेल। आता आपण ते अतिशय महत्त्वाचे जिल्हे पाहणार आहोत ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी पाठवला जाणार आहे। मोदी सरकारच्या माध्यमातून हप्ता आता थेट वितरित केला जात आहे। आता तुम्ही विचार करू शकता की मोदी सरकारच्या वितरणाची व्याप्ती संपूर्ण भारतभर आहे, पण बैठकीत ठरवण्यात आलं की पहिल्या टप्प्यात फक्त 15 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप होईल। त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसात उरलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये याचं वाटप होईल। तर शेतकरी बांधवांनो, आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचं वाटप होणार आहे त्याची यादी सुद्धा सरकारने जाहीर केली आहे। त्या सगळ्या 15 जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणारच आहोत, तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता या यादीमध्ये सगळ्यात आधी येतो पुणे जिल्हा, त्याच्यानंतर सांगली, सातारा, हे सगळे जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले। आता पश्चिम महाराष्ट्रातलाच कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर मराठवाड्यातला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्याच्यानंतर विदर्भातला नागपूर जिल्हा, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला नाशिक जिल्हा आणि इकडे खानदेशातले धुळे, जळगाव जिल्हे, त्याच्यानंतर आहे उसाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला अहमदनगर जिल्हा आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो विदर्भातल्या अमरावती, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा। याचा अर्थ असा की या सर्व जिल्ह्यांमध्ये आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा झाले असतील। त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करायची काही गरजच राहिलेली नाही। ही होती आजची सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात ताजी बातमी। जर तुम्ही PM किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा झाला असेल। आणि या दोन्ही योजनांचे हप्ते केव्हा येणार, कोणत्या बँकांमध्ये येणार आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार याबद्दलची अतिशय डिटेल माहिती तुम्हाला मिळाली सुद्धा असेल। तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक द्या। चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत, मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा। आमच्या चॅनलवर तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।